नमस्कार फ्रेंड्स, मी मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 35 या कलम 35च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत. तर भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 35 हे अत्यंत महत्त्वाचे कलम आहे, कारण ते खाजगी संरक्षणाच्या अधिकाराचा वापर करताना कधी समोरच्या व्यक्तीचा मृत्यू घडवून आणता येतो याची व्याप्ती स्पष्ट करते. येथे कलम 35चे सविस्तर विश्लेषण करून पाहणार आहोत आपण. कलमाचे नाव शरीराच्या खाजगी संरक्षणाचा अधिकार मृत्यू घडवून आणण्यापर्यंत कधी विस्तारतो. व्हेन द राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स ऑफ द बॉडी एक्सटेंड टू कॉझिंग डेथ. काय म्हटलेलं आहे यात? मुख्य कलम आणि परिस्थिती समजून घेऊया. या कलमानुसार खालील 7 गंभीर परिस्थितीत तुम्ही हल्लेखोराचा मृत्यू घडून आणला तरी तो गुन्हा मानला जात नाही. काय म्हटलेलं आहे? या कलमानुसार खालील 7 गंभीर परिस्थितीत तुम्ही हल्लेखोराचा मृत्यू घडवून आणला तरी तो गुन्हा मानला जात नाही. पहिला आहे मृत्यूची भीती. जर तुम्हाला वाटले की समोरचा व्यक्ती तुम्हाला ठार मारेल अशा परिस्थितीत. दुसरा आहे गंभीर दुखापत, हात पाय तोडणे किंवा डोळा निकामी करण्याची भीती. तिसरा आहे बलात्कार, लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. चौथा आहे अनैसर्गिक वासना लैंगिक संबंधाचा प्रयत्न रोखण्यासाठी. पाचवा आहे अपहरण, पळवून नेण्याचा प्रयत्न होत असताना तुम्ही मृत्यू घडवून आणू शकता. सहावा आहे बेकायदेशीर कैद, जेथे सरकारी मदतीची शक्यता नाही अशा ठिकाणी डांबून ठेवण्याचा प्रयत्न. सातवा आहे ॲसिड हल्ला, ॲसिड फेकणे किंवा तसा प्रयत्न करणे. तर ह्या 7 परिस्थितीमध्ये तुम्ही हल्लेखोराचा मृत्यू घडवून आणू शकता आणि तो गुन्हा मानला जाणार नाही. 7 गंभीर परिस्थिती कोणत्या आहेत? मृत्यूची भीती, गंभीर दुखापत, तिसरा आहे बलात्कार, चौथा आहे अनैसर्गिक वासना, पाचवा आहे अपहरण, सहावा आहे बेकायदेशीर कैद आणि सातवा आहे ॲसिड हल्ला. तर ह्या 7 परिस्थिती, या गंभीर परिस्थितीत तुम्ही हल्लेखोराचा मृत्यू घडवून आणू शकता आणि तो गुन्हा मानला जात नाही. तर कलमाचे सोप्या शब्दात स्पष्टीकरण करून घ्या. हा कायदा सांगतो की तुमचे जीवन हे अनमोल आहे. जर कुणी वरील 7 पैकी कोणताही गंभीर गुन्हा तुमच्यावर किंवा दुसऱ्यावर करण्याचा प्रयत्न करत असेल तर स्वतःला वाचवण्यासाठी तुम्ही समोरच्याचा जीव घेतला तरी चालतो. मात्र हे पाऊल उचलण्यापूर्वी कलम 37 मधील निर्बंध लक्षात घेणे गरजेचे आहेत. उदाहरणार्थ पोलीस मदतीची वेळ नसावी. उदाहरणे समजून घेऊया. एक्झाम्पल्स. स्वसंरक्षण. हा ब वर तलवारीने वार करायला धावतो. ब जवळ बंदूक आहे आणि तो स्वतःला वाचवण्यासाठी अ वर गोळी झाडतो, ज्यामध्ये अ चा मृत्यू होतो. येथे ब दोषी ठरत नाहीये. ह्या परिस्थितीत ब ला दोषी मानता येत नाही. उदाहरण आहे महिलेचा बचाव. एखादी महिला स्वतःवर होणाऱ्या बलात्काराचा प्रयत्न रोखण्यासाठी हल्लेखोराच्या डोक्यात दगड घालते आणि त्यात तो मरतो. ही कृती कलम 35 अंतर्गत संरक्षित आहे. त्या महिलेने केलेली कृती हा गुन्हा ठरत नाही. तिला या कलमाचा आधार मिळतो, संरक्षण मिळतं. तर ही काही उदाहरणं आहेत. लॅटिन मॅक्झिम कोणती ह्या कलमासंबंधित? तर हे कलम विम वी रिपेलेर लेसेड. याचा अर्थ काय? शक्तीचा प्रतिकार शक्तीने करणे आणि क्वाइड इस्ट नेसेसरियम इस्ट लिसिटियम, जे आवश्यक आहे ते कायदेशीर आहे, यावर आधारित हे कलम आहे. आता हा कलम का बरं अस्तित्वात आलंय? जेव्हा मानवी जीवन धोक्यात असते तेव्हा कायदा अहिंसेचा आग्रह धरू शकत नाही. गुन्हेगाराला ठार मारणे हा हेतू नसून निरागस जीव वाचवणे हा सर्वोच्च हेतू असल्याने हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता या कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट काय? तर महिलांची सुरक्षा, बलात्कार आणि ॲसिड हल्ल्यासारख्या गुन्ह्यांविरुद्ध महिलांना प्रतिकाराचे सर्वोच्च बळ देणे, मानवी हक्क, स्वतःचे जीवन जपण्याचा अधिकार हा मूलभूत अधिकार आहे हे सिद्ध करणे, गुन्हेगारांवर बचक, पीडित व्यक्ती देखील टोकाचे पाऊल उचलू शकते याची भीती गुन्हेगारांमध्ये निर्माण करणे. तर हे कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट आहे. आता या कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय आहेत? उल्लंघन कसे होऊ शकते? जर परिस्थिती वरील 7 पैकी नसेल, उदाहरणार्थ केवळ साधी चापट मारली असेल आणि तुम्ही जीव घेतला तर ते उल्लंघन ठरते. शिक्षा काय होऊ शकते अशा उल्लंघनात? शिक्षा अशा वेळी खाजगी संरक्षणाचा अधिकाराचा अतिरेक, एक्सेडिंग प्रायव्हेट डिफेन्स मानून कलम 101 नुसार अन्वये तुम्हाला सदोष मनुष्यवध नुसार शिक्षा होऊ शकते. तर न्यायालयीन प्रकरण कोणते आहेत या कलमासंबंधित? विश्वनाथ विरुद्ध उत्तर प्रदेश राज्य. या प्रकरणात भावावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला बहिणीने वाचवण्यासाठी
हल्लेखोराचा मृत्यू घडवला. न्यायालयाने बहिणीला निर्दोष मुक्त केले. दुसरा खटला आहे राज्य विरुद्ध रामस्वरूप. न्यायालयाने या खटल्यात स्पष्ट केले की मृत्यूची भीती ही रास्त रिझनेबल असावी, केवळ काल्पनिक नसावी. आता ह्या कलमा संबंधित असलेले संविधानिक कलमे आणि इतर कायदे कोणते आहेत? भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 जगण्याचा अधिकार. दुसरा आहे BNS, भारतीय न्याय संहिता कलम 37 या अधिकारावरील मर्यादा. आता या कलमाची समीक्षा कशी करता येईल? तर कलम 35 भारतीय न्याय संहिता कायद्यातील कलम 35 ही अत्यंत प्रगत आहे, कारण त्यात ॲसिड हल्ला यांसारख्या आधुनिक गुन्ह्यांचाही समावेश करण्यात आला आहे. मात्र रास्त भीती रिझनेबल ॲप्रिहेन्शन ही बाब न्यायालयात सिद्ध करणे अनेकदा गुंतागुंतीचे ठरते. निष्कर्ष काय काढता येतो या कलमाचा? भारतीय न्याय संहिता कायद्यातील कलम 35 हे संकटाच्या वेळी नागरिकांना दिलेले सर्वोच्च संरक्षण आहे. हे कलम स्पष्ट करते की अन्याय सहन करण्यापेक्षा त्याचा निर्णायक प्रतिकार करणे हे कायद्याच्या दृष्टीने योग्य आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्याय संहिता या कायद्यातील कलम 35 या कलम 35च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेतल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी, या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.